आणि यानंतर बातम्या ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या. ऑपरेशन सिंदूरमधनं भारतानं पाकिस्तानचं अक्षरशः कंबरडं मोडलं. पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख उत्तर देत भारतीय सैन्यानं तुफान कामगिरी केली. या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या एकूण 11 एअरबेसेसवरती विध्वंस झालाय, तर पाकिस्तानच्या हवाई दलाचं 20% नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानात कसा विध्वंस केलाय त्याची ही दृश्य. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला, ज्यानंतर पाकिस्ताननं भारतात हल्ल्याला सुरुवात केली, ज्याला प्रत्युत्तर देत भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई सैन्याला कायमची अद्दल घडवली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेसेस नेस्तनाबूत झाले. भारतीय वायुदलाच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानातल्या एअरबेसचं 20%पेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती समोर येते. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या 11 एअरबेसेसला लक्ष्य केलं. यातील 4 एअरबेसेस सॅटेलाइट फोटोही समोर आले. भारतीय हवाई दलानं इस्लामाबादमधील नूर खान एअरबेसवरती केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यात नूर खान एअरबेसवरचा रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टीमचं प्रचंड नुकसान झाल्याचं समोर आलंय. नूर खान एअरबेसवरनं फक्त 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख तळ आहे. हा एअरबेस पाकिस्तानच्या लष्कराचं ऑपरेशन, VIP ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युलिंगच्या कामासाठी वापरला जात होता अशी माहिती आहे. याच एअरबेसवरती पाकिस्तानच्या वायुसेनेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग मिळायचं. त्यामुळे पाकिस्तानच्या अतिशय महत्त्वाच्या एअरबेसवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यामुळे पाकची चांगलीच दाणात दाण उडाली. धक्का असतो एअरबेसला ते म्हणजे जेव्हा तुमचा रनवे उद्ध्वस्त होतो आणि तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं उद्ध्वस्त होतं. तर आपण रावलपिंडीच्या एअरबेसवरनं, लाहोरच्या एअरबेसवरनं आणि नूर खानची एअरबेसवरनं आणि एक अजून एअरबेस आहे, त्या 4 एअरबेसची आपण रनवे पूर्णपणे इनकम्प्लीट केलेले आहेत किंवा डिस्टर्ब केलेले आहेत. भारतीय वायुदलाच्या एअर स्ट्राईकमध्ये जैकोबादच्या शहाबाज एअरबेसलाही मोठा फटका बसला. भारतीय हवाई दलानं केलेल्या माऱ्यामध्ये शहाबाज एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय. शहाबाज एअरबेसवरील डिफेन्स सिस्टीम आणि रडारही भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालाय. या हल्ल्यात एअर ऑपरेशनल सिस्टीम जवळपास ठप्प झाली आहे. भारतानं पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवरही कारवाई केली. भोलारी एअरबेसवरती केलेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो जगासमोर आले. या सॅटेलाइट फोटोतनं भोलारी एअरबेसवरती करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचे निशाण अगदी स्पष्टपणे दिसून येतात. पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एअरबेसवरच्या हल्ल्यामुळे पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरनं निश्चित होत होती अशाच ठिकाणाला भारतीय हवाई दलानं लक्ष्य केलंय. त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली. पाकिस्तानातील सुक्कूर एअरबेसवरतीही भारतीय सैनिकांनी हल्ला चढवला. मेक्सर सॅटेलाइटच्या फोटोंमधनं हे स्पष्ट झालंय की भारतानं पाकिस्तानवरती ज्या पद्धतीनं हल्ले केले त्यांचा सामना करण्यात पाकिस्तानची चांगलीच तारांबळ उडाली. या हल्ल्यामध्ये सुक्कूर एअरबेसवरचा रनवे आणि एअरबेस परिसराचं मोठं नुकसान झालंय. त्या रनवेना रिपेअर करायला यांना कमीत कमी 2 ते 3 महिने लागू शकतात. त्यामुळे तिथली सगळी जी आहे उड्डाणं ती बंद राहतील. अर्ध्याच्या वर याच्यामध्ये सिव्हिल फ्लाईट्स यायच्या, बाहेरनं फ्लाईट्स यायच्या. त्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईनची कोंडी होईल. बाहेरनं येणाऱ्या फ्लाईट बंद होतील आणि त्यांना थोडं आर्थिक नुकसान होईल. भारतीय वायुसेनेनं केलेल्या हवाई हल्ल्यात भारतानं पाकिस्तानची झोप उडवली आहे. भारताच्या प्रहारामुळे पाकिस्तानच्या एअरबेसचं 20%पेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आता दिली जाते आणि त्यामुळे पाकिस्तानची एक प्रकारे नांगी ठेचली गेली आणि त्यांना भारतासमोर गुडघे टेकावे लागले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याच्या ताकदीचं प्रतीक पुन्हा एकदा जगासमोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.